मंडळी, आपण नेहमी पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतो. पांडुरंगाचे दर्शनही घेतो. पण त्यावेळी आपण एक वैशिष्ट्य पाहिलंय का, की देवाचे दोन्ही हात कमरेवर आहेत. आपण जर इतर जगतपालक विष्णूंच्या मूर्ती पाहिल्यात तर प्रत्येक मूर्तीमध्ये देवाने शंख, चक्र, गदा, कमळ ही आयुधं धारण केलेली आहेत. पण विठ्ठल अवतारात मात्र माऊली कमरेवर दोन्ही हात ठेवून उभे आहेत. त्यांच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की पांडुरंग कमरेवर हात ठेवून का उभे आहेत. पुराणानुसार विठ्ठल हे तारक स्वरूपाचे आहेत. ते या विठ्ठल रूपात आपल्या भक्तांना जणू सांगतायत की हा संसाररूपी भवसागर खूप खोल आहे, तरुण जाण्यासाठी अवघडही आहे. येथे कोणतीही नौका नाही, पण तू जर माझ्याजवळ येशील तर हा भवसागर तुला कमरे एवढा भासेल. मंडळी, जसे भक्तांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागते, त्याचप्रमाणे पांडुरंगालाही. आणि म्हणूनच गेली कित्येक वर्षे आपल्या भक्तांची वाट पाहत कमरेवर हात ठेवून ते उभे आहेत.